जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। शाळा वाचली तरच भविष्य घडेल, माजी विद्यार्थ्यांचे भावनिक आव्हान। चला आपल्या शाळेचे ऋण फेडूया। इचलकरंजीतील शाळा क्रमांक 23 नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय येथे शाळा वाचवा मोहिमेअंतर्गत आयोजित बैठकीत शाळेची पटसंख्या वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखणे आणि शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला। बैठकीत नवीन विद्यार्थी प्रवेश वाढविणे, प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना किमान एक विद्यार्थीचा प्रवेश करून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच गोरगरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची सविस्तर चर्चा झाली। या बैठकीचे नियोजन श्री मारुती खोत सर यांनी केले। कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा यशाचा गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले। बैठकीदरम्यान माजी विद्यार्थी दत्तात्रय डंबाळ यांनी अत्यंत भावनिक शब्दात सर्व माजी विद्यार्थ्यांना साथ घालत आपण याच शाळेत शिकलो, घडलो आणि आयुष्यात यशस्वी झालो। आज आपल्या शाळेला आपल्या आधाराची गरज आहे। शाळेचे ऋण फेडण्याची हीच योग्य वेळ आहे। प्रत्येक माजी विद्यार्थ्याने किमान एका विद्यार्थ्याचा प्रवेश करून देत शाळा वाचवा मोहिमेअंतर्गत सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन केले। ते पुढे म्हणाले की आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे एखादा गरीब विद्यार्थ्याचे आयुष्य घडू शकते। शिक्षणाची संधी मिळालेल्या त्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद हीच खरी समाजसेवा आणि शाळेप्रती कृतज्ञता। या बैठकीला दत्तात्रय डंबाळ, रवी कोटगी, प्रवीण रेंदाळकर, युवराज मोहिते, दयानंद कांबळे, अवधूत बोळाज, शिवाजी धामणे, विनायक गायकवाड, हुसेन देवडी, रियाज खलिफा, गजानन मोहिते यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शाळा वाचवा ही केवळ मोहीम नसून पुढील पिढीचे भविष्य घडवण्याचा सामूहिक संकल्प असल्याची भावना व्यक्त करत शाळेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला। न्यूज चॅनल नेटवर्क सह सकाळी लवकर उठायचं, तुमच्या घरात तुमचे सवंगडी आहे, तुम्ही नियमितपणे करता, खेळ खेळता, त्यांना या शाळेत घेऊन यायचे। प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक बालकाला किमान 2 पिढी तुमचे सवंगडी या शाळेत आणले, त्यासाठी विद्यार्थी वाढतील। त्याचबरोबर विद्यार्थी वाढल्यानंतर तुमच्या सवंगड्याबरोबर तुमचा जो काही विकास आहे, तुमची जी बुद्धी आहे, तुमची जी विचार करण्याची जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।